होत आमच्यापर्यंत पोहोचला आणि नेमकं काय कोइन्सिडन्स असतो ना, की त्यावेळेस आम्ही ह्या गाण्याचं प्रिपरेशन करत होतो आणि जनरल बघून ठेवलं होतं आम्हाला काहीच माहिती नव्हतं हा कुठे असतो काय असतो. एक 8 दिवसांनी आम्ही आमचं गाण्यावरती डिस्कशन झालं. दादाचं आमचं ईश्वरने लिरिक्स लिहिले होते, कोण गाणार काय गाणार, आधी वेगवेगळी नावं आली. लहान मुलांपर्यंत आलंच नव्हतं, पण चला याच्याकडनं गाऊन घेऊ त्याच्याकडनं गाऊन घेऊ. पण जनरल एक बोलता बोलता विजयच्या डोक्यात की आपण एक काम करूयात काय, कुठल्या तरी लहान मुलाकडनं गाऊन घेऊयात का. मग आमचं डिस्कशन सुरू झालं आणि याची व्हिडिओ जी पाहिली आम्ही एकदा सहज त्याला म्हटलं, तो एकदा पाठव रे. वन टेक आर्टिस्ट आहे हा खरं तर. एकदा त्याने फोनवर पाठवलं, एकदा दोनदा आम्ही फक्त स्केल वरती खाली केलं. 5व्या 6व्या दिवशी स्टुडिओत आला. पहिल्यांदा एकदा रिहर्सल केली. दुसऱ्या टेकला गाणं ओके होतं, काही चेंज नाही काही नाही. इतका तो सुरेल गायक आहे. आणि खरं तर मी आपल्या चित्रपट ह्या सगळ्या क्रांतिज्योती महाविद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाला खरं तर रोहित रूपी माऊलींचा आशीर्वाद लाभला असं मला वाटतं. त्यामुळे याचा आवाज या चित्रपटात असणं आणि ते गाणं ईश्वरने लिहिणं, आम्ही त्याला संगीतबद्ध करणं, हा चित्रपट 350 विद्यार्थी हो तुमचाही आशीर्वाद आहे का? अरे नाही मी आणि शाळेत येणार आहे.